आज आपण विषय पाहूया की नित्य देवपूजा कशी करावी, धर्मशास्त्राला काय संमत आहे त्या पद्धतीनं हा भाग पाहण्याचा आपण प्रयत्न करूया। मुळात नित्य देवपूजा प्रत्येक व्यक्तीच्या घरात होत असतेच। नित्य देवपूजा होण्याचं अनन्यसाधारण महत्त्व धर्मशास्त्रात सगळ्यांनी सांगितलेलं आहे, उल्लेख केलेला आहे। प्रचंड महत्त्व देवपूजेचं, नित्य देवपूजेचं धर्मशास्त्रात आहे। तर ह्या सगळ्या ग्रंथांच्या आधाराने, त्या वचनांच्या आधाराने आपण आजचा विषय हा पाहूया। तर मुळात काय आहे, नित्य देवपूजा का करावी असा समजा एक साधा विषय असेल तर त्यावर चिंतन करताना अशा काही गोष्टी लक्षात आल्या की प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगतीसाठी, उन्नतीसाठी नित्य देवपूजा ही फार महत्त्वाचा वाटा आहे। ती करणं, देवतांचा आशीर्वाद घेणं हे खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे। तर त्या गोष्टींसाठी नित्य देवपूजा करावी किंवा आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांच्या शमनासाठी ही देवपूजा अत्यंत फलद्रूप होते। सगळ्या बाजूने सर्वतोपरी आपलं रक्षण होतं। आपली जी कुलस्वामिनी, कुलदेवता आहे तिची अखंड कृपादृष्टी आपल्यावर नित्य राहते। ज्या देवदेवतांनी आपल्या पिढ्यानपिढ्यांचा सांभाळ केलेला आहे आणि याही पुढे त्यांच्यावरच आपल्या संरक्षणाचं, आपल्या उन्नतीचं दायित्व आहे, अशा कुलदेवी कुलदेवाला स्मरण हे अत्यंत प्रिय आहे। म्हणून नित्यपूजेच्या निमित्ताने ह्या देवदेवतांचं स्मरण होतं, त्यांची पूजा आपल्याकडून घडत असते। त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे दोष आपल्याला नित्य लागत असतात। काही जणांचे दृष्टीदोष असतात। आपली जशी जशी प्रगती होत जाते तशी तशी आपल्याभोवती हे दोष जे आहेत ते गोळा होत असतात। कित्येकांना आपली प्रगती फार काही सहन होते, बघवते अशातलाही भाग नसतो। अशा अनेक प्रकारचे दोष आपल्या भोवती येत असतात, ज्याला दृष्टीदोष म्हणतात, वाकदोष म्हणतात। त्याचप्रमाणे आपण राहतो त्या वास्तूमध्ये देखील जर काही दोष उत्पन्न झाला, वास्तुदोष असतील तर त्यांचं निराकरण देखील, त्यांचं शमन देखील नित्य देवपूजेच्या मार्फत खूप मोठ्या प्रमाणावर होतं। म्हणून नित्य देवदेवतांची पूजा करणं ह्याला धर्मशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व सांगितलेलं आहे। आपला सर्वतोपरी विकास, सर्वंकष आपला विकास व्हावा, सुबत्ता घरामध्ये यावी, ती स्थिर व्हावी, महालक्ष्मी घरामध्ये स्थिर व्हावी, वृद्धीस पावावी, घरातल्या मुलाबाळांचं, थोरा मोठ्यांचं कल्याण व्हावं, ह्याकरिता नित्य देवपूजा अवश्य करावी असं धर्मशास्त्र सांगतं। तर ह्या देवपूजेमध्ये आपण असं पाहूया की ही कशा पद्धतीनं केली असता आपली नित्याची देवपूजा ही जास्तीत जास्त फलद्रूप होईल, ही कशा पद्धतीनं करावी ह्याचा आपण थोडक्यात आज पाहण्याचा, त्याची कृती पाहण्याचा प्रयत्न करूया। तर कसं आहे, मुळामध्ये जेव्हा आपण देवपूजेला प्रारंभ करणार असतो तेव्हा काही गोष्टींचं पालन करणं हे खूप महत्त्वाचा एक भाग आहे। विधी आणि निषेध म्हणजे डू अँड डोंट्स ह्या गोष्टींचं आपण जितकं पालन करू तितकं आपलं ते कर्म अप्रतिम आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुफळ संपूर्ण होतं। म्हणून अगदी लहान सहान गोष्टी आहेत, पण त्या जर गोष्टींचं पालन आपण केलं तर ते कर्म अधिकच चांगलं होण्यासाठी ते आवश्यक आहे। तर त्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे नित्य देवपूजेला प्रारंभ करायच्या आधी आपण सकच्छ धूतवस्त्र परिधान करणं आवश्यक आहे। धूतवस्त्र म्हणजे स्वच्छ धुतलेलं वस्त्र ते परिधान करावं। त्यानंतर ते सकच्छ असल्यास तर ते अधिकाधिक उत्तम। सकच्छ म्हणजे ज्या वस्त्रास काष्टा आहे, म्हणजे सोवळे आहे, पितांबर आहे किंवा स्त्रियांना नऊवारी साडी वगैरे आहे, जिथे काष्टा आहे असं जर वस्त्र आपण नेसून किंवा ते वस्त्र परिधान करून जर देवपूजा केली तर त्याचं फल हे निश्चित प्रमाणाने वाढणार आहे असं धर्मशास्त्र सांगतं। सकच्छ वस्त्राला अत्यंत महत्त्व धर्मशास्त्रामध्ये आवर्जून दिलेलं आहे। तर जर शक्य असेल तर सकच्छ वस्त्र नेसावं, तर ते धूतवस्त्र असं उत्तम नेसावं। त्याच्यानंतर आपला जो भ्रूमध्य आहे, ज्याला आज्ञाचक्र म्हणतात, तर तिथे गंधलेपन करणं हे खूप महत्त्वाचं आहे। कुंकू किंवा गंध आणि स्त्रियांनी हळद कुंकू ह्या आज्ञाचक्राच्या भोवती लावणं ही एक आध्यात्मिकदृष्ट्या देखील महत्त्वाची बाब आहे। कारण आज्ञाचक्र जे आहे हे तुमच्या आध्यात्मिक गोष्टींच्या उन्नतीसाठी फार महत्त्वाचं कार्य करत असतं। म्हणून कपाळ कधीही मोकळं ठेवू नये, तर तिथे गंध लावावं किंवा हळद कुंकू लावावं स्त्रियांनी। तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण पूर्वी केल्या पाहिजेत देवपूजेला सुरुवात करायच्या आधी। त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की पूजा ही आसन घातल्याशिवाय कधीही करू नये। आसनावर बसून
देवपूजा जर करता आली तर ते फार भाग्याचं आहे. शुद्ध असं आसन म्हणजे सुती आसन किंवा लोकरीचं आसन, असं आसन अत्यंत छान असं आसन घेऊन त्यावर आपण बसावं. नुसतं भूमीवर कधीही बसून उभं राहून कधीही पूजा करू नये. बसून जर आपल्याला देवांची पूजा करता आली तर हे फार महत्भाग्य आहे. तर बसून आपल्या देवतांची रचना देवघराची रचना शक्यतो अशी असावी की आपल्याला व्यवस्थित मांडी घालून किंवा असं व्यवस्थित बसता येतं आहे आणि आसनावर बसून आपण ती देवपूजा करीत आहोत. तर अशा पद्धतीनं आसनाची व्यवस्था करावी. ते झाल्यानंतर आपल्याला देवपूजेच्या पूर्वी काही अशा गोष्टी आहेत की ज्यांची मांडणी करून घेणं हे फार आवश्यक आहे. ती मांडणी आपल्याला देवपूजा चांगली करण्यामध्ये फार सहाय्यकारक असते. तर त्याच्यामध्ये काय येतं की मुळात आधीचं आपलं देवघर आहे ते स्वच्छ पुसून घ्यावं. ते स्वच्छ पुसून घेतल्यानंतर 2 वस्त्र किमान हवीत. एक देवघर पुसायला आणि एक देव पुसायला, अशी स्वतंत्र 2 वस्त्र वापरायला हवीत. देव पुसायचं जे वस्त्र आहे त्यांनी देवघर कदापि पुसू नये. जसं आपली देखील 2 वेगवेगळी वस्त्र असतात, अंग पुसायचं वस्त्र वेगळं आणि भूमी पुसायचं वस्त्र वेगळं, अगदी तसाच साधा विचार आहे. तर अशा पद्धतीनं 2 वस्त्र किमान हवीत. ते देवघर स्वच्छ पुसून घ्यावं. त्याच्यानंतर काय करावं, आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला कलशाच्या बाजूला पळी भांडं असं ठेवावं. आपल्यामध्ये म्हणजे देवालय आणि आपण आपल्यामध्ये 1-2 ताम्हणं ठेवावीत, जेणेकरून त्या देवतांची आपण पूजा करताना त्या ताम्हणांचा वापर आपल्याला अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. म्हणून ताम्हणं ठेवावीत. आपल्या उजवीकडे एखाद्या तबकामध्ये फुलं, पत्री जी आपण देवतांना वाहणार आहोत म्हणजे तुळस, बेल, दुर्वा, ही पत्री, फुलं, गंध, हळद, कुंकू, त्यानंतर नैवेद्याची जी सगळी सिद्धता, अशा सगळ्या गोष्टी आपल्या उजवीकडे ठेवून द्याव्यात. त्याच्यानंतर हे सगळी ही प्राथमिक तयारी आहे. हे सगळं करून घेतल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण देवपूजेकरता जे पाणी वापरणार आहोत त्यामध्ये कधीही बोट बुचकळू नये. हल्ली बऱ्याच प्रमाणामध्ये ही गोष्ट झालेली आहे की तांब्या सांगितल्यानंतर तो असा धरून आणतात, बोट त्या तांब्यामध्ये त्या भांड्यामध्ये बुचकळून आणतात. कसं आहे, नखांना लागलेलं पाणी, बोट बुडवलेलं बुचकळलेलं पाणी आपण पिण्यास देखील वापरत नाही, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने जसं हानिकारक आहे तशाच पद्धतीनं देवकर्मामध्ये, पितृकर्मामध्ये असं पाणी ज्याच्यात बोटं बुचकळली गेलेली आहेत, तांब्या भरतानासुद्धा असा तांब्या धरावा. असा धरला की त्यात बोट नख बुचकळलं जातं. तर असं पाणी कदापि देवतांना चालत नाही आणि हा जो नियम आहे हा आपण सहज आचरणात आणू शकतो. तर त्याबद्दल असं एक वचन आलेलं आहे, नखाग्रकेश निर्धूत स्नानवस्त्र घटोदकम अश्रीकरम मनुष्याणाम अशुद्धं संस्पृशेद्यदी. म्हणजे काय, नख किंवा केस ज्याच्यामध्ये पडलेले आहेत असं जे पाणी आहे ते अश्रीकरम आहे, त्याचा उपयोग नाही, असं पाणी वापरू नये. तर शुद्ध पाणी अशा पद्धतीनं तो तांब्या धरून किंवा ते भांडं घेऊन त्याच्यामध्ये भरलेलं पाणी हेच देवपूजेकरता किंवा श्राद्धकर्माधिक पितृपूजेकरिता असंच शुद्ध पाणी वापरावं. कुठल्याही पाण्यामध्ये नख, बोटं, हात कधीही बुडवू नयेत. हा नियम इथे लक्षात घेण्यासारखा आहे. तर अशा पद्धतीनं ते पाणी आपण घ्यावं आणि आता आपण प्रत्यक्ष त्या देवपूजेच्या कृतीला प्रारंभ करणार आहोत. इथपर्यंतची प्राथमिक आपली सगळी तयारी झालेली आहे. तर ह्याच्यानंतर काय आहे, ज्यांना विधिवत आचमन, प्राणायाम, संकल्प, पंचांग वाचन ह्या गोष्टी माहिती आहेत त्या लोकांनी त्या गोष्टींच्या माध्यमातून जर ती देवपूजा केली तर ते जास्तीत जास्त श्रेयस्कर आहे. पण बऱ्याच जणांना ह्या गोष्टींची पूर्णतः माहिती नसते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, संकल्प केल्याशिवाय कुठलंही कार्य तडीच जात नाही. मग आता काय करणार, तर त्यांचाही विचार धर्मशास्त्रामध्ये केलेला आहे. मुळात आधी संकल्पाचं किती महत्त्व आहे हे सांगतो. आचार्येंदू शेखर नावाचा एक जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की संकल्प तथा कुर्यात स्नानदान व्रतादिकम अन्यथा पुण्यकर्माणी निष्फलानी भवन्ति च. कुठल्याही पुण्यकर्मामध्ये स्नान आहे, दान आहे, व्रत आपण कुठल्याही प्रकारची करतो तेव्हा संकल्पाला अनन्य साधारण महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्याशिवाय केलेलं कुठलंही कर्म हे निष्फल ठरतं असं प्रत्यक्ष श्रुतीची आज्ञा आहे, ह्या वेदांगाची आज्ञा आहे. त्यामुळे संकल्पाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण नित्यसंकल्प कसा करणार, त्याच्या आधी आचमन करणं ही फार महत्त्वाची कृती आहे. आचमन ज्यांचं विधिवत ज्यांना माहिती आहे, गोकर्ण मुद्रा करून आचमन करणं वगैरे त्यांचा प्रश्न नाही. पण ज्यांना आचमनाची माहिती नाही त्या लोकांकरिता अकरणात
मंदकर्णम श्रेयहा या न्यायानुसार काहीही न करता तशीच देवपूजा करण्यापेक्षा थोड्याशा जरी पद्धतीनं आपण धर्मशास्त्राच्या संमतीनं एखादी गोष्ट केली तर त्याचं फल आपल्याला अधिक प्रमाणात मिळणार आहे. म्हणून अशा लोकांनी ही सगळी मांडणी झाल्यानंतर मनामध्ये विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः इतका विष्णूचा 3दा जप जरी केला, विष्णूच्या ह्या नामाचं स्मरण जरी केलं तरी आचमन केल्यासारखं आहे. ह्याला तूष्णीम आचमन असं म्हणतात. तर किमान इतकं तरी प्रत्येक व्यक्तीनं करणं खूप महत्त्वाचं आहे, जे आपण निश्चित करू शकतो. ते झाल्यानंतर इतपत करून घ्यावं आणि त्याच्यानंतर हातामध्ये पाणी घ्यावं. आता ज्यांना संकल्प म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग ही पंचांगाची माहिती आहे, त्यांनी त्या त्या दिवसाची तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ह्याचा उच्चार विधिवत करावा. पण ज्यांना कल्पना नाही त्यांच्याकरिता म्हणून काय करावं तर मनामध्ये विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः या पद्धतीनं आपण तूष्णीम आचमन केल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यावं आणि पाणी घेतल्यानंतर असं म्हणावं, अद्य विष्णवात्मक तिथ्यादौ. विष्णवात्मक तिथ्यादौ ह्याचा अर्थ ही जी काही 5 अंग आहेत, आजचा जो काळ आहे तो सगळा विष्णुमय काळ आहे, विष्णू स्वरूप हा काळ आहे असा त्याचा अर्थ झाला. म्हणून अद्य विष्णवात्मक तिथ्यादौ असं म्हणावं आणि अगदी सोपा असा एका ओळीचा संकल्प आहे तो तरी निश्चित करावा. तुम्हाला मी संकल्पाचं आता महत्त्व सांगितलं की कुठलंही कर्म हे संकल्पाविना जर देवकर्म झालं तर त्याचं फल मिळत नाही. म्हणून एका ओळीचा संकल्प करणं हे निश्चित श्रेयस्कर आहे, किमान तेवढं तरी करावं. तर तो संकल्प असं म्हणावं, अद्य हातामध्ये पाणी घ्यावं, पडीनं पाणी घ्यायचं आहे आपल्याला हातामध्ये आणि म्हणायचं आहे, अद्य विष्णवात्मक तिथ्यादौ श्री परमेश्वर प्रीत्यर्थम यथाशक्ती पूजनम अहम करिष्ये एवढं म्हणावं आणि हातातलं ते पाणी सरळ ताम्हणात सोडून द्यावं. हा झाला आपला संकल्प. म्हणजे काय, आता आपण ते कर्म करायला अगदी योग्य असे झालेलो आहोत. तर संकल्प झालेला आहे. संकल्प झाल्यानंतर आता ही जी देवपूजेची उपकरणं आहेत म्हणजे कलश आहे, शंख आहे, घंटा आहे, दिवे आहेत, ह्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे. तर मुळात जेव्हा आपण देवपूजेचा प्रारंभ करणार असतो त्याच्या आधी सगळी मांडणी झालेली आहे. मांडणी झाल्यानंतर जेव्हा आपण आचमन केलं ना, म्हणजे मनामध्ये विष्णूचं स्मरण केलं, त्याच वेळेला तेलाचा आणि तुपाचा असे दोन्ही दीप प्रज्वलित करून ठेवावेत. किमान तेलाचा दीप तरी त्यावेळी प्रज्वलित करून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. देवपूजेच्या प्रारंभालाच हे दीप प्रज्वलित करून ठेवणं अनन्यसाधारण ह्याला महत्त्व आहे. तर हा दीप आपण लावून ठेवलेला आहे. मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे दिव्याची ज्योत ही पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावी. दिव्याला एखादं आसन द्यावं, काही नाही तर किंवा नक्षत्रातरी त्या दिव्यांच्या खाली आपण ठेवाव्यात, जेणेकरून त्या दिव्याला ते आसन स्वरूप होईल. तर असा जो दीप प्रज्वलित झालेला आहे तो आधी प्रारंभास लावून ठेवला आहे. तो दीप लावल्यानंतर आपण मनामध्ये विष्णूचं स्मरण करून आचमनाचं फलं घेतलं. त्याच्यानंतर आत्ता सांगितलेला संकल्प केला, एका ओळीचा हा संकल्प केल्यानंतर मग सुरुवात जी करायची आहे ती कलश पूजेपासून आपल्याला करायची आहे. आपण जो देवपूजेकरता कलश वापरणार आहोत म्हणजे ज्याचं पाणी आपण देवांकरिता प्रत्यक्ष वापरणार आहोत, अशा कलशाला बाहेरून गंधफूल वाहावं. आतमध्ये कलशाच्या अक्षता घालू नयेत, बाहेरून गंधफूल वाहावं. हळद कुंकू कोणी वाहतात. थोडक्यात कलशाला नमस्कार जरी केला तरी त्या कलशाची ती पूजाच आहे. तर अशा पद्धतीनं कलशामध्ये धर्मशास्त्र असं सांगतं की देवपूजेला 7ही नद्यांचं, 7 नद्यांचं जल असावं आणि त्यांनी आपली देवपूजा व्हावी. पूर्वीच्या काळी हे सहज शक्य होतं, कारण तशा प्रकारच्या तीर्थयात्रा घडल्या जात होत्या. त्या यात्रेला गेल्यानंतर तेथील पाणी जे आहे ते आपल्या घरात आपण साठवून घेत असो. त्या पाण्याचा थोडा अंश आपल्या कलशामध्ये घेतल्यानंतर ते 7 नद्यांचं जल त्या कलशामध्ये आलं. अशा पद्धतीनं आपण ती पूजा करत असू किंवा मंत्रांच्या माध्यमातून देखील ती पूजा करता येते. पण ज्यांना यातली काही माहिती नाही त्यांनी काय करावं तर कलशाला नमस्कार करावा, 7 नद्यांचं मनामध्ये स्मरण करावं. त्या 7 नद्या कुठल्या तर गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधो भव असं सांगितलेलं आहे. तर ह्या 7 नद्या ज्या आहेत त्यांचं मनामध्ये स्मरण करावं, कलशाला नमस्कार करावा. गंगा नदीचं तरी किमान स्मरण करावं. त्याच्यामध्ये सगळ्या नद्यांचं स्मरण झालं असं मला वाटतं. तर त्या
कलशाचं आपण स्मरण करून नमस्कार करावा। मग आपल्या उजव्या हाताला जो शंख मांडलेला आहे आणि घंटा मांडलेली आहे, शंख म्हणजे जो देवपूजेचा शंख आहे तो शंख हे 2 प्रकारचे असतात, एक आहे देवपूजेचा आणि एक आहे वाजवायचा। वाजवायचा जो शंख आहे तो बाजूला ठेवलेला असतो, तर ह्या पूजेच्या प्रारंभी तो शंखनाद जर आपल्याला करता आला तर ते फार उत्तम राहील। तसा उत्तम असा शंखनाद करावा, तो ठेवून द्यावा बाजूला। त्यानंतर जो देवपूजेतला शंख आहे तो शंख स्वच्छ धुवून घ्यावा, त्या शंखामध्ये पाणी भरावं, तो शंख धुवून पुसून त्याच्यामध्ये पाणी भरावं। तो आपण जिथे ठेवतो त्या कासवाच्या प्रतिमेवर तिथे तो शंख ठेवावा, कूर्म प्रतिमा, त्यावर तो शंख ठेवल्यानंतर त्या शंखामध्ये पाणी भरावं, त्याला गंध लावून घ्यावं। आता गंध आधी हे भिजवून घ्यायला हवं, गंध तयार हवं, जेणेकरून ते गंध अनामिकेने म्हणजे करंगळीच्या शेजारच्या ह्या बोटांनी आपण गंध लावायचा आहे, तर ते गंध त्या शंखाला लावावं। दुसरा एक धर्मशास्त्राचा एक दंडक असा की शंखाला कधीही अक्षता वाहू नयेत, तर अशा अक्षता न वाहता केवळ गंध आपण शंखाला वाहावं, फुलं वाहावीत, एखादं तुळशीपत्र वाहावं, त्या शंखाला नमस्कार करावा। ही सगळी कृती करत असताना खरे तर प्रत्यक्ष त्या त्या देवतांचे नाममंत्र आहेत, त्या कृतीचे नाममंत्र आहेत, पण आपल्याला जर कुठलीही नाममंत्र म्हणा किंवा कुठल्याही विशिष्ट पद्धतीनं पूजा येत नसेल तर आपण आपल्या आवडत्या देवतेचा नाममंत्र तरी अवश्य म्हणावा। म्हणजे ही सगळी पूजा करत असताना नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीकृष्ण श्रीकृष्ण किंवा नमः शिवाय शिवाय नमः श्री गुरुभ्यो नमः यापैकी एखाद्या मंत्राचा जप मुखाने म्हणत, अगदी लहान बारीक आवाजात तो मुखाने म्हणत पण स्पष्ट उच्चार करत ह्या देवांची आपण पूजा अवश्य करू शकतो। तर अशा पद्धतीनं त्या शंखाची पूजा करावी। मग आपल्या डाव्या हाताला जी घंटिका आहे ती देखील घेऊन स्वच्छ धुवावी, ती पुसून ती जिथे होती तिथे ठेवून द्यावी, तिला देखील गंध फूल वाहून नमस्कार करावा। नंतर जे आपण दीप प्रज्वलित केलेले आहेत तो कर्मसाक्षी जो दीप आहे तैलदीप, आपण तुपाचा दिवा जर लावला असेल तर त्या दोन्ही दिव्यांना गंध फूल आणि हळद कुंकू वाहावं, नमस्कार करावा। दिव्यांची पूजा झाल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपला हात धुवून घ्यायला हवा। जेव्हा जेव्हा आपण दीपपूजा करतो त्याच्यानंतर किंचित तरी हात धुवायला हवा, म्हणजे पाण्याने प्रक्षालित झाला पाहिजे हात, किंचित पाणी लावावं कधीही दीपपूजा केल्यानंतर। तर अशा पद्धतीनं दिव्यांची पूजा करावी। मग आपले जे मुख्य देव आहेत, गणपती आहे, अन्नपूर्णा आहे, कोणाकडे शालिग्राम असेल, शिवाचं स्वरूप असेल, जे कुठले देव असतील ते घ्यावेत, ते उजव्या हाताने त्याच्यावर ते देवमूर्ती धरून तांबण्यात ठेवावी। नंतर त्याच्यावर पाणी घालावं, ती मूर्ती स्वच्छ चोळून घ्यावी, स्वच्छ पाणी घालताना ती स्वच्छ मूर्ती चोळावी। समजा डाव्या हाताने आपण पाणी घालत असतो तो उजव्या हाताने ती देवाची मूर्ती आपल्याला चोळता येईल अशा पद्धतीनं ती मूर्ती स्वच्छ करून घ्यावी, ती वरती ठेवावी, पुसून ठेवावी, स्वच्छ करून पुसून ठेवावी। अशाच पद्धतीनं बाकीच्या देवतांची देखील ती मूर्ती घ्यावी, डाव्या हाताने त्या मूर्तीवर पाणी घालावं, उजव्या हाताने ती मूर्ती स्वच्छ करावी, तिथे वरती ठेवावी। अशा पद्धतीनं देवतांची आपण पुन्हा म्हणजे देवतांना स्नान प्रथम घालायला हवं, तर या पद्धतीनं देवतांना आपण स्नान घालावं। त्याच्यानंतर ही जी अनामिका आहे म्हणजे करंगळीच्या शेजारचा बोट, त्याला अनामिका असं म्हणतात, तर त्या अनामिकेने गंध घेऊन प्रत्येक देवतेला स्वतंत्र गंध लावावं। एकदा घेतलं गंध आणि तेच गणपतीला, तेच अन्नपूर्णेला, तेच विष्णूला असं पुरवायचं नाही, गंध एकच तयार करायचं, पण प्रत्येक वेळी वाहताना लावताना ते नवीन नवीन गंध घ्यावं। एकदाच बोटाला घेतलेलं गंध सगळ्या देवतांना लावत जायचं नाही। आणि दुसरी गोष्ट, जे सहाणेवर चंदन उगाळतात त्यांनी सहाणेवरून थेट देवाला गंध लावायचं नाही, सहाणेवरचं गंध हे थेट घेता येत नाही, ते एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी अशा गोष्टीमध्ये एखाद्या ताटलीमध्ये ते काढून घ्यावं आणि मग त्यांनी ते देवतांना लावलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीनं सगळ्या देवतांना, अगदी स्त्री देवता असतील तरीसुद्धा त्यांना गंध लावणं हे आवश्यक आहे। तर अनामिकेने त्या देवतांना गंध लावून घ्यावं। ते गंध लावल्यानंतर ज्या स्त्री देवता आहेत त्यांना, म्हणजे अन्नपूर्णा आहे किंवा महालक्ष्मीचं एखादं स्वरूप आहे, आपली कुलदेवी आहे, त्यांना हळद आणि कुंकू वाहणं आवश्यक आहे। इथे एक लक्षात घ्या की त्यांना हळद कुंकू वाहायचं आहे, लावायचं नाही आहे। मग कसं करणार, तर ह्या 3 बोटांनी, ह्याला मृगी मुद्रा म्हणतात, या 3 बोटांनी हळद घ्यावी, ती देवतेपाशी वाहावी, लावू नये, कुंकू देखील वाहावं। आणि मग समजा एखादी छायाचित्र असेल तर त्याला हळद कुंकू गंधावर लावलं तरी चालेल, पण वाहणं हेही आवश्यक आहे, किंचितचं का होईना पण हळद कुंकू वाहिलं गेलं पाहिजे। तर अशा पद्धतीनं ते हळद कुंकू वाहावं। त्याच्यानंतर जी आपली फुलं
आणि पत्री आहेत. आता त्याच्यामधली दुर्वा असेल तर गणपतीला दुर्वा वाहाव्यात. दुर्वा छान निवडून अशा घेतलेल्या आहेत, अशा आपण आपल्या उजवीकडे ठेवलेल्या आहेत. तर अशी छान निवडलेली दुर्वा गणपतीला वाहावी, 1 वाहावी किंवा 21 वाहाव्यात, अशा पद्धतीनं दुर्वा वाहाव्यात. किंवा आता बाळकृष्ण आहे, अन्नपूर्णा आहे, ह्या देवतांना देखील महालक्ष्मीचं एखादं स्वरूप असेल तर तिला बेल हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून बिल्वपत्र हे जसं शिवाला वाहावं तसं महालक्ष्मीला देखील प्रचंड अत्यंत प्रिय बिल्वपत्र आहे. बिल्ववृक्ष हा तिला अत्यंत प्रिय आहे. म्हणून महालक्ष्मीला आणि शिवाला देखील बेल वाहावा. तर ह्या देवतांना बेल वाहावा. बाळकृष्णाला एखाद्याकडे शालिग्राम असेल तर त्याला तुळस वाहावी. तर अशा पद्धतीनं देवतांना आधी पत्री वाहून घ्यावीत. पत्री वाहिल्यानंतर आपल्याकडे जी उपलब्ध पुष्प आहेत त्यातही असं सांगितलं आहे की सुगंधी पुष्प ही देवतांना अत्यंत प्रिय असतात. त्यामुळे शक्य झालं तर चाफा किंवा अन्य अशी काही सुगंधी पुष्प आहेत ते एखादं तरी फूल असावं, किंवा जी आपल्याकडे झेंडू म्हणा, जी काही फुलं आहेत ती फुलं त्या देवतांना तशी छान वाहावीत. म्हणजे विष्णूला एक साधारण पीत रंगाची म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं वाहावीत. देवीला गणपतीला तांबड्या रंगाचं फूल वाहावं. देवीला समजा झेंडू लाल वगैरे असा झेंडू वाहावा. दुर्गादेवीला दुर्वा वाहू नयेत असंही एक शास्त्र आहे. तर अशा पद्धतीनं त्या देवतांना आपल्याकडे जी आपल्या यथाशक्ती फुलं आहेत ती वाहावीत. शिवाला पांढरी फुलं, श्वेत फुलं वाहावीत. श्वेत पुष्प ही शिवाला अत्यंत प्रिय आहेत. तर अशा पद्धतीनं त्या देवतांना ती फुलं वाहावीत. इथपर्यंत झाल्यानंतर आपल्यासमोर जो धूप आहे किंवा उदबत्ती आहे ती प्रज्वलित करून घ्यावी. इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट बरेच जण करतात, जो दीप प्रज्वलित केलेला आहे त्यावरच उदबत्ती लावतात, पण असं चुकून देखील करू नये. दीप हे देवतांचे नयनस्वरूप आहेत. आपल्या डोळ्यात जर कोणी बोट घातलं तर आपल्याला किती बरं इजा होईल. त्याच पद्धतीनं जीव भावे देवसेवा, देवतांना देखील त्रास होईल, इजा होईल असं कर्म आपल्याकडून घडता कामा नये. म्हणजे कुठल्याही प्रकारे चुकून ह्या गोष्टी जरी घडल्या तरीसुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून उदबत्ती ही विशिष्ट वेगळ्या पद्धतीनं लावून घ्यावी. काडेपेटी असते किंवा अन्य काही माध्यमातून उदबत्ती प्रज्वलित करावी. दिव्यावर थेट जळत्या ज्योतीवर उदबत्ती कधीही लावू नये. कुठलीही उदबत्ती आणा, धूपबत्ती, धूपकांडी कधीही त्याच्यावर लावू नये. ते दीप आहेत, त्यांची पूजा झालेली आहे, ते कर्मसाक्षी दिवे आहेत आणि त्या उपकरणं देवता आहेत. त्या देवतांना असा त्रास कधीच देऊ नये. तर अशा पद्धतीनं उदबत्ती प्रज्वलित करावी. देवतांना डावीकडून उजवीकडे अशी ती उदबत्ती सावकाश अशा पद्धतीनं ओवाळायची. काही जण असं ओवाळतात, पण असं कधीही ओवाळायचं नाही आहे. देवतांच्या डोक्यावरनं असं ओवाळायचं नाही आहे, तर देवतांच्या पुढ्यात आपल्याला ओवाळायची आहे. अशी धूपबत्ती उदबत्ती ओवाळावी. उदबत्ती ठेवून दिल्यानंतर जो तुपाचा दीप आहे तो दीप एकतर हातामध्ये किंवा ताम्हणामध्ये घ्यावा. ताम्हणामध्ये आधी अक्षता घ्याव्यात, त्यावर तो दीप ठेवावा, तो दीप प्रज्वलित करावा. तो दीप त्या देवतांना सावकाश 3दा असा ओवाळावा. तो दीप जिथे होता तिथे ठेवून द्यावा. त्याच्यानंतर देवतांच्या पुढ्यात भरीव पाण्याचं मंडल करावं. याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण दीप ओवाळतो तेव्हा कुठल्याही प्रकारे आपला जेव्हा दिव्याशी संबंध येतो तेव्हा हात हे धुवून घ्यायला सांगितलेले आहेत धर्मशास्त्रामध्ये. म्हणजे जर दीप ओवाळल्यानंतर जेव्हा आपण दीप तिथे ठेवू तेव्हा किंचितसे का होईना आपण हात धुवायला पाहिजेत, थोडे ओले करून घ्यायचे हात. त्याच्यानंतर आपल्या पुढ्यामध्ये देवतांच्या पुढ्यात एक असं भरीव पाण्याचं मंडल करावं. म्हणजे एक पळीभर पाणी घालावं आणि ते चौकोनी मंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉकवाईज चौकोनी मंडल तिथे गेलं पाहिजे. असं भरीव पाण्याचं मंडल करावं. खरं तर त्याचं धर्मशास्त्र असं आहे की मंडलाची सुरुवात ही नैऋत्य दिशेपासून करून ते संपूर्ण चौकोन करावा. म्हणजे पुन्हा आपण नैऋत्य दिशेला येऊ आणि मग पुढे वायव्य आणि ईशान्य इथपर्यंत ते जाऊन ते खरं मंडल पूर्ण करावं. पण ज्यांना शक्य नाही, ह्या गोष्टी माहिती नाहीत, त्यांनी भरीव मंडल करावं इतपत तरी लक्षात ठेवावं. तर ते भरीव मंडल करावं. त्यात जो आपण देवतांना नैवेद्य अर्पण करणार आहोत तो ठेवून त्या नैवेद्यामध्ये स्वच्छ केलेलं ओलं तुळशीचं पत्र त्या नैवेद्यामध्ये वाहावं, ठेवावं. आपल्या हातामध्ये पाणी घ्यावं आणि 5ही बोटांनी त्या नैवेद्याच्या भोवती असं पाणी फिरवावं. काय आहे, सांगुष्ठ कर्म करावं. कुठलंही धर्मशास्त्र असं सांगतं की ही देवतार्चना वगैरे करणं आहे हे अंगठ्यासहित करावं, अंगठ्याशिवाय करू नये. म्हणून नुसतंच असं पाणी फिरवण्यापेक्षा अंगठा लावून असं पाणी फिरवायला फार महत्त्व आहे. तर असं पाणी फिरवावं. आपल्या डावा हात हृदयाशी धरावा, डोळे मिटावेत आणि ही ग्रास मुद्रा आहे. म्हणजे आपला अंगठा जो आहे तो करंगळीच्या शेजारील बोटाला लावावा
अनामिकेला आणि आपण जसं घास घेतो तशा पद्धतीनं ही ग्रास मुद्रा आहे. अशा पद्धतीनं देवतेला सावकाश अशी नुसती एक मुद्रा करावी, अशी कृती करावी. नैवेद्य जागेवरच ठेवावा, पण हा नैवेद्य आपण देवतेला भरवत आहोत असा भाव मनामध्ये धरून अशी कृती करावी. ही कृती करताना मनामध्ये नामजप करावा, विष्णवे नमः, किंवा तुम्ही जो नामजप करत आहात प्रारंभापासून, देवपूजेला प्रारंभ केल्यापासून तो नामजप मात्र अखंड राहायला हवा. कुठल्याही प्रकारचं दैव पितृकर्म करत असताना, विशेष करून देवपूजा करताना अवांतर गप्पा गोष्टी करू नयेत. विषयांतर होईल. देवपूजेच्या ह्या माध्यमात आपलं जे चित्त एकाग्र झालेलं आहे त्या चित्ताची एकाग्रता भंग होईल. असे कुठलेही विषय देवपूजा करताना करू नयेत. अत्यंत एकाग्रतेनं, अत्यंत भक्तिभावपूर्वक ही पूजा जितकी होईल तेवढा अप्रतिम ह्या पूजेचा परिणाम निश्चित मिळतो, त्याचा लाभ होतो. तर अशा पद्धतीनं हा नैवेद्य अर्पण करावा. त्याच्यानंतर देवतेला प्रार्थना करावी, हात जोडावा, नमस्कार करावा देवतेला. आणि शक्य झालं तर ज्याला प्रत्येकाला जर प्रतिदिन शक्य झालं तर देवतांना कर्पूर हा अत्यंत प्रिय आहे. शुद्ध असा भीमसेनी कापूर जर आपल्याला मिळत असेल तर तो घेऊन त्या कापूर आरतीवर तो घ्यावा. त्या कापूर आरतीला हळद कुंकू वाहावं आणि तो भीमसेनी कापूर त्यात ठेवून पुन्हा देवतांना सावकाश असा कापूर ओवाळावा. पण हे कधी? नैवेद्य अर्पण झाल्यानंतर हा कापूर आपण ह्या देवतांना ओवाळावा, तो खाली ठेवावा. त्याची जी आरती आहे ती ग्रहण करावी, म्हणजे त्याची जी ज्योत आहे त्यावर आपण असा हात धरून तो आपल्या मस्तकी तो हात फिरवावा. ह्याला आरती ग्रहण करणं असं म्हणतात. आता पुन्हा आपल्या देवाशी संबंध आला म्हणून पुन्हा हात मात्र धुवून घ्यावेत. आणि अशा पद्धतीनं आपली पूजा पूर्ण झालेली आहे. तर ही पूजा पूर्ण होताना शेवटी काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा पळीभर पाणी हातात घ्यायचं आणि असं म्हणायचं, अनेन कृतकर्मणः भगवान परमेश्वर प्रीयताम. असं म्हणून पुन्हा एकदा विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः असं म्हणून ही आपण पूजा पूर्ण करू शकतो. ह्या कृती आपल्याला खरं तर फार सोप्या आहेत. अगदी काही वेळात ह्या कृती साध्य होण्यासारख्या आहेत. आपल्याला जर ह्या जर सगळ्या गोष्टी नवीन असतील तर आपल्याला फार वाटेल, बापरे असं कसं होईल आपल्या हातून. पण थोडा जर मनाचा निश्चय केला तर ह्या कृती अत्यंत साध्या, सोप्या आणि सहज शक्य आहेत. ह्या फार लघु लहान स्वरूप करून ह्या कृती सांगितलेल्या आहेत. ह्या कृतीच्या मार्फत केलेली देवपूजा ही धर्मशास्त्र संमत होईल. आणि ही पंचोपचारी देवपूजा कशी करायची ह्याची आज आपण माहिती पाहिली. मुख्य उपचार गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य हे 5 उपचार आहेत. पण ते 5 उपचार वाहताना त्याचे जे विधी आणि निषेध आहेत, डू अँड डोंट्स, त्या माध्यमातून आपण ही जर पूजा केली तर ती धर्मशास्त्र संमत पूजा परमेश्वरास विशेष प्रिय आहे. ही सगळी पूजा करताना भक्तिभाव हा हवाच. परंतु भक्तिभाव आहे मग कशीही पूजा करून चालेल, तर असं का करावं? हा परमेश्वर आपला त्याची आपण जितकी सगुणात चांगल्यात चांगली पूजा करू, सगुण पूजा म्हणजे प्रत्यक्ष ही जेवढी आपण पूजा करू ना तेवढे आपण आजच्या भाषेत सांगायचं तर लकी ठरत जातो. जितकी सगुण पूजा तुम्ही उत्तम कराल तेवढा देवदेवतांचा आशीर्वाद भरभरून प्राप्त होत असतो. प्रत्येक वेळी तो आपल्याला लक्षात येतोच असं नाही, परंतु अनेक गोष्टी सहज शक्य होतात ते त्या देवपूजेमुळे, देवकृपेमुळे. तर अशा हा सगळा विषय आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे थोडासा विस्तार ह्या चित्रीकरणाचा झालेला आहे, परंतु त्याला पर्याय नाही. ह्या गोष्टी माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशाच पद्धतीनं असे नवनवीन आणि चांगले धर्मशास्त्राला मान्य असलेले विचार ऐकण्यासाठी माझं हे अक्षरब्रह्म हा यूट्यूब चॅनल निश्चित सबस्क्राईब करा आणि आपल्या ओळखीच्या लोकांना देखील अवश्य हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.